नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर वार्षिक 6,000 रुपये घेत असाल किंवा जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये अर्ज करण्याचा विचार करत आहेत, अशा लाभार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एक्स पेजवरती पाठवण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, नीट समजून घ्या। कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये अनेक लाभार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट केले जात आहेत। अर्ज रिजेक्ट करण्यापूर्वी काही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। कोणत्या लाभार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट केले जात आहेत या संदर्भातील माहिती या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधि योजना में अपना रजिस्ट्रेशन करवाने से पहले सभी किसान निम्नलिखित बिंदुओं का आवश्यक ध्यान रखें ताकि उनका पंजीकरण सफल हो सके। आता अनेक लाभार्थी अर्ज करतात, परंतु भरपूर अशा लाभार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट केले जातात। आता का अर्ज रिजेक्ट केले जातात या संदर्भातील माहिती भारत सरकार कृषी युवक किसान कल्याण मंत्रालय यांच्या माध्यमातून एक पोस्टरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे, मेरा पीएम किसान आवेदन रिजेक्ट क्यों हुआ। कारण खरंच माझा पीएम किसान योजनेमध्ये मी अर्ज केला होता, आतापर्यंत माझ्या अर्जाला अप्रूव्हल मिळालेलं नाही आहे किंवा माझा अर्ज वारंवार रिजेक्ट होत आहे। का होत आहे या ठिकाणी काही टिप्स देण्यात आलेले आहेत। ते टिप्स जर तुम्ही फॉलो केलात तर नक्की तुमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्हल होईल आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ मिळायला सुरुवात होईल। गलत बँक डिटेल्स, अनेक लाभार्थी बँकेचा जो अकाउंट नंबर आहे किंवा बँकेचे जे डिटेल्स आहेत काही चुकून या ठिकाणी व्यवस्थित देत नाही, अशा लाभार्थ्यांचा सुद्धा हा अर्ज रिजेक्ट केला जातो। त्यासाठी बँकेचा जो डिटेल्स आहे पूर्ण व्यवस्थितरित्या भरा, कारण आधार कार्डशी सर्व लिंक असल्यामुळे हे तुम्हाला चुकीची माहिती भरता येणार नाही। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे बहिष्करण श्रेणी के अंतर्गत आना। अनेक लाभार्थी पात्र नसताना सुद्धा अर्ज करतात। भरपूर असे लाभार्थी नोकरीला आहेत, ते भरपूर असे पैसे सुद्धा अनेक योजनेअंतर्गत मिळवत आहेत, असे लाभार्थी सुद्धा अर्ज करत आहेत। अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर तिसरी बाब या ठिकाणी सांगण्यात आली आहे, आधार कार्ड बँक खाते से लिंक ना होना। अनेक लाभार्थी आधार कार्डला बँक खाते लिंक करत नाहीत, अशा लोकांचे सुद्धा हे आवेदन रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर पुढचा जो अपडेट आहे, आवेदक की आयु 18 वर्ष से कम होना। अनेक लाभार्थी आवेदन करत असताना त्यांचं जे वय आहे 18 वर्षापेक्षा कमी असतं। भरपूर असे शेतकरी त्यांच्या मुलांच्या नावे शेती केलेली आहे, त्यांच्या मुलांचे नावे 18 वर्षापेक्षा वय कमी आहे, शेती केल्यानंतर सुद्धा अर्ज केलेले आहेत। अशा लाभार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट केले जात आहेत। त्यासाठी 18 वर्षापेक्षा पूर्ण वय त्यांचं असणं आवश्यक आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाते। त्यानंतर पीएम किसान ई केवायसी ना करवाना। अनेक लाभार्थी पीएम किसान योजनेमध्ये ई केवायसी करत नाही आहेत। मित्रांनो, ध्यानात ठेवा, अर्ज केल्यानंतर पीएम किसान योजनेमध्ये तुम्हाला ई केवायसी करायची आहे। अनेक लाभार्थ्यांना माहिती आहे पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहेत, अशाच लाभार्थ्यांना ई केवायसी करायची आहे। परंतु ध्यानात ठेवा, तुम्ही अर्ज केलात, अर्ज केल्यानंतर तुम्हाला ई केवायसी करायची आहे। ई केवायसी करता येतं। अर्ज केल्यानंतर ई केवायसी कन्फर्म करून घ्या। जर तुमचं अर्ज वारंवार त्रुटीमध्ये पडत असेल तर पीएम किसान के सफल पंजीकरण के लिए सटीक विवरण प्रदान करें। जर पीएम किसान योजनेमध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आवेदन करत असताना म्हणजे अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरणं गरजेचं आहे। याकडे नक्की लक्ष द्या, तुमचं अर्ज रिजेक्ट होणार नाही। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।